नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो ओल्ड मनालीला. ओल्ड मनालीमध्ये आपण पाहू शकता रिव्हर साईड आहे आणि याच्यात असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात. ते बघा झिप लाईन मध्ये कसं हे करतात, हे असे ॲक्टिव्हिटीज होतात इथे. आणि आता आपण जाणार आहे क्लब हाऊसमध्ये. क्लब हाऊसच्या इथे क्लब हाऊस आहे. काय आहे ते मला पण माहीत नाही, आम्ही गेलो तुम्हाला दाखवतो क्लब हाऊसला. मित्रांनो, ही क्लब हाऊसची जागा आहे. क्लब हाऊसला तिकीट घर आहे, 25 रुपये एंट्री आहे पर हेड. आता एंट्री केली आपण क्लब हाऊसचे. पैसे दिले किती? 50 दोघांचे 50. 25. क्लब हाऊसमध्ये काय आहे, जे बाहेर सगळं भेटते तेच आतमध्ये भेटते, वेगळं काय नाही. आता हे शॉपिंग काय करायचं, आमचं आपलं स्वतःचं कपड्याचं दुकानच आहे. त्या कपडे काय शॉपिंग करणार ॲक्च्युली. हो, तुम्हाला सांगायचं राहिलं, तुम्हाला आमच्याकडे आमचं स्वतःचं कपड्याचं दुकान आहे, मेन्स वेअर आहे. तर कुणाला पाहिजे असेल तर आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा. आपलं शॉप कळंबोलीमध्ये आहे, सेक्टर 2ला, ॲटिट्यूड कलेक्शन म्हणून. तर तुम्हाला इन्स्टा आय डी आहे attitude.कळंबोली. तुम्हाला कोणाला कपडे पाहिजे असेल तर आपल्या शॉपमध्ये मिळतील. आज मी आता या सर्व व्हिडिओमध्ये जे वेअर केलं ते माझ्या शॉपमधलंच आहे. तुम्ही पण पाहिजे असेल तर आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, आम्ही एंट्री केली, 50 रुपये दिले आणि 50 रुपयामध्ये आम्ही तिथून इथे आलो. इथे एंड झाला. आणि याच्यात काय आहे माहिती आहे का, फक्त ना असे कपड्याची दुकानं आहेत जे बाहेर पण मिळत आहेत आणि आत पण मिळतात. एवढ्यासाठी हे बघण्यासाठी आम्ही फक्त 50 रुपये दिलेत, फक्त बघण्यासाठी. याच्यात वेगळं काय नाही. अजून पण आम्ही आत सुद्धा नाही, तोवर आम्ही बाहेर चाललोय. बघतो आम्ही तरी पण आतमध्ये अजून काय आहे का इथे क्लब हाऊसमध्ये. तर हे क्लब हाऊसची एंट्री आहे. ॲक्च्युली आम्ही बाहेरच होतो. क्लब हाऊसमध्ये काय आहे बघू शकता. एक रेस्टॉरंट आहे इथे पुढे, इथे रेस्टॉरंट आहे. आणि हे कुल्लूच्या शाल आणि ड्रेस पीस मिळतात. हे इकडे काय आहे, इथे पण असंच बॅग्स वगैरे शॉपिंगसाठी क्लब हाऊस आहे, बाकी काय नाही आहे. आणि इकडे पण एक शॉपिंग मॉल असल्यासारखं मोठं पाहू शकता. हे क्लब हाऊस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे कपडे मिळतील, जॅकेट्स मिळतील, टी शर्ट्स वगैरे सगळं मिळेल. तर आता मित्रांनो, क्लब हाऊसमधून आम्ही आलेलो आहे आणि क्लब हाऊसमध्ये आम्हाला काही मिळालं नाही. जसे जॅकेट्स वगैरे होते पण एवढे हेवी होते ना, खूप महाग होते. आणि असं वाटलं की 50 रुपये दिले म्हणलं स्वस्त मिळतील, पण असं काय नव्हतं, वेगळं काय नव्हतं. आपल्या मुंबईमध्ये त्याच्यापेक्षा स्वस्त आहेत. तर हे बघा, रिव्हर साईड, खूप मस्त व्ह्यू आहे ना, खूप मस्त व्ह्यू आहे. हे चालू आहे, ॲक्टिव्हिटी चालू आहे. ही ॲक्टिव्हिटी आहे. असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी इथे मिळतात करायला. तर चला आता आपण निघूया नेक्स्ट स्पॉटला. आपण आलो आज मॉल, आत्ता मॉल रोडपाशी. मॉल रोड तर फेमस ठिकाण इथलं मनालीमधलं. तर तिथे आपण आलेलो आहे आपण आता. तर तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला माहीत असेल, असा ड्रेस घेतलेला आहे का आम्ही रोहतांग पासला. असा ड्रेस घेतलेला. तो ड्रेस आहे ना, आम्हाला रोहतांग पासला पडलेला 200 रुपयाला. म्हणजे दोघांनी 200 रुपये रेंट दिलं होतं त्याचं आम्ही. आणि नंतर आम्ही आत्ता गेलो ना, तिथे पहाडीवर कुठलं टेम्पल होतं, हडिंबा टेम्पलपाशी गेलो तर सेम ड्रेस आम्हाला 100 रुपयात दोघांना देत होते रेंटने. आणि आत्ता आम्ही मॉल रोडला आलो तर ह्या आंटी आहेत ना, ह्या आंटी, त्या आंटी काय म्हणतात माहिती आहे का, त्या बोलतात 50 रुपये द्या, दोघं पण घाला ड्रेस. म्हणजे असं इथे हे तुम्ही बार्गनिंग करू शकता आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेट मिळतील तुम्हाला. तर तुम्हाला जर असे ड्रेस वगैरे घालायचे असेल ना, तर मॉल रोड इथे समोर आहे, तिथे त्याच्या बाजूला ना इथे हे ड्रेस मिळतात. इथे खूप रिजनेबल रेटमध्ये मिळतील. तर इथे आल्यानंतर इथे घ्या तुम्ही ड्रेस आणि इथे फोटो काढा. 50 रुपयामध्ये आम्हाला दोघांना द्यायला तयार आलं ते आंटी. आपण आलो मॉल रोडला. मनालीमधलं एक फेमस ठिकाण आहे मॉल रोड. तर बघू शकता तुम्ही, असं असणार आहे मॉल रोड. हे रात्रीचं तुम्हाला चांगलं एक्सप्लोर करून दाखवतो मी, कारण की रात्री लाईट्स असणार आहे तिथे. आता जरा लाईट्स नाही, त्याच्यामुळे जरा वेगळं एवढं काही खास वाटत नाही. आपल्या स्ट्रीट रोड कसा असतो बॉम्बेमध्ये, तिथं बाजूला सगळे तिथले आपले लोकल कपडे वगैरे हे मिळतात, तसं इथले लोकल कपडे इथे मिळतील. असं आहे, बाकी काय नाही. हे पण मस्त आहे जरा बघण्यासाठी. खाऊगल्ली आहे. आलोय मॉल रोडला. मॉल रोडला तुम्ही पाहू शकता आम्ही घेतलेत मोमोज. तर मोमोज कसे वाटले? मोमोज छान आहेत. तर हे असेच मोमोज आपल्या कळंबोलीत पण मिळतात, पण त्याची टेस्ट मला याच्यापेक्षा पण बेस्ट वाटते. आमच्या मित्राचं दुकान आहे, अक्षय शेलार म्हणून नाव आहे त्याचं. त्याचा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर असेल तर कळंबोलीत देतो आम्ही. आणि नक्की एकदा तिथं व्हिजिट करा आणि टेस्ट करा. टेस्ट खूप मस्त आहे. डीमार्ट पाशी त्यांचा स्टॉल लागतो आणि बेस्ट आहे. मोमोज ऑन व्हील्स नाव आहे त्याचं. तर मोमोज खायचे असतील तर नक्की एकदा मोमोज ऑन व्हील्स वर जावा. अक्षय शेलार यांचा आहे
आणि मस्त टेस्ट आहे की तू खातेस ना तिथे तुला कसं वाटतं एकदम बेस्ट टेस्ट आहे तिथली फेवरेट आहे तिथे पण मस्त आहे तुम्ही जर जायचं असेल तर मी नंबर मेन्शन करतो डीमार्टच्या इथे रात्रीचं लागतं मोमोज ऑन व्हील्स असं छोटं हत्तीवर केलेलं असतं ना गाड्यात त्या टाईपचं बनवलेलं आहे मस्त आहे जाव एकदा व्हिजिट नक्की करा आणि टेस्ट करा तुम्ही 100% रिटर्न जाणार म्हणजे जाणार एकदा नक्की व्हिजिट करा मित्रांनो आता फायनली आपण मॉल रोडला आपलं फिरून झालेलं आहे ॲक्च्युली व्हिडिओ जास्त काढणार होतो पण मॉल रोडलाच काय असं वेगळं नाही आपल्या बॉम्बेला असतं तसंच आहे फक्त जास्त दुकानं आहेत आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत आणि असं मंदिर आहे बाकी असं वेगळं काय नाही आहे गर्दी असते इथं म्हणून जरा इथं फेमस आहे हे ठिकाण बाकी असं वेगळं काय नाही आहे आता आम्हाला जायचं आहे मॉनेस्ट्री आणि वन विहारला तिथे बघू काय आहे आपण पोचलोय मॉनेस्ट्रीला मॉनेस्ट्रीमध्ये आपण एंटर करतोय मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही वन विहारची एंट्री इथे 50 रुपये तिकीट आहे पर पर्सन आतमध्ये काय माहीत नाही पण घेतो आम्ही आता ट्राय करू हे वन विहार आहे वन विहारमध्ये काय काय आहे काय माहीत आता काय हे आहेत पक्षी हे ते जोकर बघायचं तुम्हाला जोकर हे बघा जोकर बसलाय तिथं चार्ली चॅपलिन काय नाही वन विहारमध्ये आपण मगाशी गेलतो तसंच आहे सर्व असं वेगळं काय नाहीये झाडं आहेत मोठी मोठी फक्त थंडी वाजते खूप मला थंडी वाजायला लागली हिला तर मित्रांनो इथं ना बोटिंग पॉईंट पण आहे इथं तुम्ही पाहू शकता बोटिंग पॉईंट तर आपण बोटिंग पॉईंटकडे चाललो आता आपण आलतो बोटिंग पाशी आणि बोटिंग पाशी आम्ही आल्यानंतर आम्ही विचारलं प्राइस एकदम रिजनेबल आहे फक्त 50 रुपयामध्ये 15 मिनिटं बोटिंग आहे पण ना प्रॉब्लेम हा आहे की इथं ना वेटिंग खूप आहे 1 तास वेट करायला लागेल त्यावेळेस आम्हाला ही बोटिंग करायला मिळेल त्याच्यामुळे आम्ही बोटिंगचा विषय सोडलेला आहे कारण की आम्हाला बाकी बरंच काय काय करायचं आहे आणि परत हॉटेलवर जायचं आहे त्याच्यामुळे ना आम्ही बोटिंग आता करणार नाही आहे पण तुम्ही जर आला ना जर वेळ असेल ना तर नक्की 50 रुपयामध्ये ही बोटिंग करून जावा मस्त मजा येईल तुम्हाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला बोललेलो मी मॉल रोडला ना मध्ये रात्रीचं ना बरं वाटतं एकदम मस्त लाईट असतात तर आपण आज रात्र झाली म्हणून रात्री त्यासाठी मी इथं आत्तापर्यंत थांबलो की रात्रीचं तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही खूप मस्त व्ह्यू आहे रात्रीचा खूप मस्त वाटतं असं वाटतं चायनाला आलो आपण चायनाला कसे लाईट राहतात आणि हा अटल बिहारी वाजपेयीजीचा पुतळा आहे आणि ह्या साईडला पूर्ण पाहू शकता तुम्ही पूर्ण लाईट्सचा रोड आहे असं वाटतं ते चायनामध्ये कसं आपण लाईट्स लावतो लाईट्समध्ये आपण बघतो सगळं तसं आहे त्याच्यामुळे हे फेमस आहे ॲक्च्युली इथं फूड वगैरे ठीकठाक मिळतं पण इथले जे बाकीचे कपड्यांचे कॉस्ट वगैरे आहेत ना खूप हेवी आहेत इकडे कपडे बिपडे घेणं म्हणजे हेवी आहे वाटतं थोडंसं तर बाकीचं शॉपिंग नाही केली तरी चालेल पण येऊन एकदा बघून जायचं आणि खाऊन जाऊ शकता स्ट्रीट फूड तुम्ही मॉल रोड पूर्ण तुम्हाला वॉकिंगमध्ये दाखवतो मी फायनली सर्व तुम्हाला दाखवलं मी मॉल रोड कसा असतो काय परचेस करायचं असलं तर ठीक एवढं काय खास नाही आहे बाहेर सगळं रेट मिळतात ना त्यापेक्षा हेवी रेटमध्ये मिळतं रिच हाय हॉलिडे या कंपनीला व्हिजिट करा किंवा त्यांचा मी नंबर मेन्शन करतो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा ते एक बेस्ट ट्रिप तुम्हाला प्लॅन करून देतील आणि आजचा व्लॉग इथेच संपवतो बाय स्टे ट्यून नेक्स्ट व्लॉगसाठी तयार राहा